आपण कौतुक करूया, अभिनंदन करूया. आसिफ खान उर्फ भांगडा असं त्यांना ओळखलं जातं. आसिफ खान नाराज होते जेव्हा रन आउट झाले तर, राईट? चला, ऑल द बेस्ट बोथ बॅटर्स अँड ऑल द बेस्ट होल टीम. राकेश शिंदे फायर. सुरुवात होते आजच्या महत्वपूर्ण सामन्याची. महत्वाचा का तर लीगचा हा शेवटचा सामना आहे आणि तो सामना खेळला जातोय अभिजित पवार प्रतिष्ठान आणि राकेश शिंदे फायर. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय ओमकार डिचोलकर. काल परफॉर्मन्स त्यांचा अप टू डेट राहिलेला आहे. पहिला सामना तितका चांगला नव्हता पण आता अपग्रेडेशन इज मस्ट. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी ओमकार डिचोलकर सुरुवात करतोय पंचांच्या उजवीकडून. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत योगेश भालेकर. योगेश भालेकर यांनी सुद्धा 360 डिग्री या मैदानाचा अंदाज आढावा अभ्यास केलेला आहे. काल त्यांचा खेळ तितकाच चांगला पाहायला मिळाला पण आज महत्वाच्या सामन्यामध्ये बाउन्सर. सुरुवात ओमकारने अचूक बाउन्सरने केलेली आहे. परफ्यूम बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न योगेश भालेकरचा. सुरुवात या महत्वपूर्ण सामन्याच्या पहिल्या षटकाची होते डॉट बॉलने. ऑनफिल्ड अंपायर्स धनंजय कोळी सर. बॉलिंग एंड स्ट्रायकर्स एंड लोबो सर. पंचांची कामगिरी देखील तितकीच महत्वाची. मागच्या 3 दिवसांपासून अचूक निर्णय प्रत्येक पंचांचे. फुलटॉस ऑन साइडला फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक स्वेलेच्या. जजमेंट चुकलं. अंदाज खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही डीप मध्ये प्रोटेक्शनला आहात. मिसफील्ड चौकार. योगेश भालेकर. सुरुवात ओमकारने डॉटने केली. पुढच्या बॉलवर चौकार आला. धावसंख्या 4. बॉलला येऊ दिलं, टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर पंच केलंय. मिड ऑफला उजवीकडे सरकून बॉल अडवता येईल. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पॉवर प्ले मध्ये खेळत असताना नियंत्रण तुम्हाला फटक्यांवर ठेवावं लागते. ओमकार डिचोलकर हा एक हुशार गोलंदाज आहे आणि त्याची हुशारी नेहमीच आपण वॉर्ड कमिटीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहतो आणि आता सुद्धा ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील काम योग्य राहिलेलं आहे. ती गुणवत्ता जी त्यांची ओळख आहे त्या गुणवत्तेवर त्यांचं काम अचूक राहिलेलं आहे. पण आता पाहूया स्ट्रायकर साईडला आसिफ खान. जेव्हा योगेश भालेकर थांबतात तेव्हा आसिफ सुरू होतात हे आपण पाहिलंय आणि आसिफ सुरू झाले. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक प्लेड बाय आसिफ म्हणजेच भांगड्याच्या वतीनं येतोय चौकार. थँक्यू. आणि त्यांचे समर्थक मिड विकेटला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांना आनंद देणारा चौकार खेचलेला आहे आसिफने. चाहत्यांसाठी काहीही करायची तयारी खेळाडूंची असते आणि जर तुम्हाला पाहण्यासाठी तुमचे चाहते ग्राउंडवर आलेत तर त्याच झोनमध्ये आसिफ खानने चौकार खेचलेला आहे. धावसंख्या पोहोचते 9 वर. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय अभिजित पवार प्रतिष्ठान. फुलटॉस दिली दिशा आणि ओमकार डिचोलकरची झाली दुर्दशा. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. येस. आज आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे आणि म्हणूनच प्रितेश केणी हे त्यांच्या नैसर्गिक अंदाजात आलेले आहेत. ज्यांना खूप चांगलं नृत्य करता येतं आणि त्यांचं नृत्य तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या पॅव्हेलियन बॉक्स मध्ये. तर षटकार येतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 वर. येस. हा, महाराष्ट्र पोलीस च्या व्यासपीठावरून बाजूला व्हा. त्या मुलाला उठुरा. ती उतरवा. ती शिस्त आहे. तो आपला स्वाभिमान आहे आणि त्यामुळे त्या डाईसवर कोणीच बसायचं नाही. आपल्यासाठी खुर्च्या आहेत. खुर्च्यावर बसा.
बसण्याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. कोणीच त्या ठिकाणी बसायचं नाही. स्कोर झालेला आहे 15 धावा. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. ओंकार डिचोलकर शेवटचा बॉल, राऊंड विकेट. एज आय एक्सपेक्टेड त्याच्याकडे ती लाईन अँड लेंथ आहे, त्याच्याकडे तो अँगल आहे. बॉल ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. शेवटचा बॉल डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अभिजित पवार प्रतिष्ठान संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 15 विदाउट लॉस. पहिल्या षटकावर तर अभिजित पवार प्रतिष्ठानचा बोलबाला राहिलेला आहे. पहिला बॉल डिलिव्हर झालाय 5 वाजता. 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. हॅलो हॅलो. माननीय अभिजित पवार साहेब यांचं आगमन, त्यांचा संघ आपण खेळताना पाहताय. ठाणेवाड क्रिकेट कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय अभिजित पवार साहेब यांचं आगमन आता व्यासपीठावर होत आहे. आपलं हार्दिक स्वागत सर. त्यांचा संघ आत मैदानात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला अभिजित पवार साहेब यांचं आगमन. लेट्स सी ओव्हर टू कॉम्बॉक्स. संघमालकाचं कौतुक व्हायला हवं. राकेश शिंदे फायर संघाचे संघमालक स्वतः राकेशजी शिंदे आहेत आणि अभिजित पवार प्रतिष्ठान संघाचे संघमालक अभिजितजी पवार आहेत. संघमालकाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी तुम्हाला खेळायचं असतं आणि आता पाहूया राकेश शिंदे फायर या संघाकडून पुनरागमन करण्यासाठी राहुल पाटील हा आयकॉन बॉलर आहे त्या टीमचा. तर तुम्हाला बॉलिंग मार्कवर तयार होताना दिसतोय. पंचाच्या डावीकडून स्टार्ट करतोय. 30 सेकंडच्या आतमध्ये ऑन साईडला 2, ऑफ स्टंपच्या बाहेर 4. योगेश भालेकर साठी ते प्रोटेक्शन. पहिला बॉल राहुलचा. लुझनर बॉल लेग स्टंप्सच्या खूप बाहेर ठेवलेला आहे. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉल होते. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 16 वर. संध्याकाळचं सत्र आहे. वारे वेगानं वाहतायत. त्याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. पण राहुल पाटील सुद्धा त्या झोन मध्ये खेळू द्यायचं नाही, त्यावर काम करतायत. फुल टॉस. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. फुल टॉस वर बाद होत आहेत. योगेश भालेकर. विकेट जाते राहुलच्या खात्यात. बदलतंय, जरा कृपया वेळेत सामने कंप्लीट करा. आपण जरा वेळ लागतोय हे दिसतंय. जरा पटापट क्षेत्ररक्षण तैनात करा. मनीष सर, थोडं ठाण्यामध्ये पावसाचे दवबिंदू पडतायत, ही सूचना मी आपल्याला देतो आणि सामने लवकर करा अशी सर्वांना विनंती करतो. वेधशाळेला सांगतोय आज पाऊस पडू नका. चला काय नाही, जे काम आपण मागच्या वर्षी काही नवीन नाही आहे. मागच्या वर्षी असं झालं होतं आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं हितेश आपली एकजूट दाखवली होती. तर या वर्षी सुद्धा आपण तयार आहोत. डोंट वरी. तर आमच्यापर्यंत सुपर 8चं स्केड्यूल पोहोचलेलं आहे. या षटकानंतर ती चर्चा मी करीन. सुपर 8च्या सामन्यांची चर्चा या षटकानंतर मी करणार आहे. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. चला सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा. बड्डी सरांनी खूप चांगला उल्लेख केला की जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे त्या वेळेत सामने संपले पाहिजे, कारण सुपर 8 आहे, 2 सेमीफायनल्स आहेत, फायनल आहे आणि त्यानंतर मग बक्षीस समारंभ. सर्व काही योग्य त्या वेळेस झालं पाहिजे. म्हणूनच ती घाई करण्याची सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. अयाज बेग कॅप्टन स्ट्रायकर सेंडला. पुढचा बॉल राहुल पाटील. जागा बनवून खेळले पण खूप जास्त मागे सरकले तरी सुद्धा फायदा अयाजला झालाय. कॅप्टनच्या डावाची सुरुवात चौकार आणि एक्स्ट्रा कव्हर क्लिअर. 4 धावा.
त्याच बेगला मिळालाय म्हणजे तिन्ही फलंदाजांनी चौकार खेचलेले आहेत. योगेश भालेकरचा एक चौकार, आसिफ खानचा एक चौकार, अयाज बेगचा एक चौकार. स्कोर साधतोय 20 वर. पुढचा बॉल स्विच केले आणि स्विचिंग करण्याचा जो प्रयत्न होता तो गडबडलेला आहे. अयाज बेगने खूप लवकर हा अप्रोच का घेतला तो स्वतःला प्रश्न विचारेल, कारण ही वेळ नव्हती असा वेगळा प्रयत्न करण्याची. LBWच्या स्वरूपात ते होत आहेत बाद. धक्का क्रमांक 2. अयाज, तुम्ही पाहू शकता प्लम आहात पूर्णपणे, तुम्ही स्टंपच्या मध्ये आलात आणि मग बॉल स्टंप हिटिंग आहे, इम्पॅक्ट ऑन स्टंप आहे, त्याचमुळे इतक्या लवकर ही घाई करण्याची गरज नव्हती. याचा खेळ संपला. पर 8चं वेळापत्रक प्रस्तुत करता येत नाहीये, त्याचमुळे सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला ते वेळापत्रक प्रस्तुत करता येणार नाही. आम्ही एक रफ कॉपी बनवलेली आहे, पण असो सामन्याचा निकाल येईल. नेट रन रेट जे काय असेल त्यानुसार तुमच्यापर्यंत वेळापत्रक पोहोचेल. त्याचमुळे मला असं वाटते की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होऊ शकत नाही. हो मनीष सर, हा जो फलंदाजी करणारा संघ अभिजित पवार प्रतिष्ठान हा जिंकला तर एक संघ देव पाण्यात ठेवून बसला हा जिंकावा म्हणून. हा, त्या संघाचं नाव मी घेणार नाही. हो बरोबर आहे. Correct. चला, स्कोर झालाय 20 धावा. पुढचा बॉल राहुल पाटील. हो, लेंथ बॉल होता, बॅटशिन साइड एज, बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये एक धाव मिळते. मागच्या षटकाच्या तुलनेनं हे षटक खूप चांगलं राहिलंय. राकेश शिंदे फायर संघाकडून राहुल पाटीलचं पुनरागमन आहे. पहिल्या षटकामध्ये धावा मिळाल्या होत्या अभिजित पवार प्रतिष्ठानला 15 आणि या षटकात धावा मिळाल्या फक्त 6. यालाच म्हणतात कमबॅक. गोलंदाजाला गोलंदाजाने सपोर्ट केलेला आहे, म्हणूनच हे सर्व काही घडू शकते. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले 4. 5वा बॉल स्ट्रायकर सेंडला. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह, वेगानं धाव घ्यायची इच्छा, कारण मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिळते 1. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. स्कोर 22-22. नेट रन रेट हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे. जिंकणं हे देखील दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. ऋणतालिकेमध्ये टॉप राहणं ही प्रायोरिटी आहे दोन्ही संघाची, पण पाहूया त्यावर काम कोणाचं चांगलं राहतंय. पुढचा बॉल राहुल, शॉट ऑन पुल करण्याची इच्छा होती पण बॉल थोडा लो राहिलाय आणि राहुलच्या यशस्वी षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपतोय. स्कोर झाला अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाचा 22 धावा. फलंदाज बाद झालेले आहेत 2. 22. लॉस ऑफ 2 आफ्टर 2. जर मोबाईल पाहिला
तर 13 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनपर्यंत कुठलाच ड्रिंक्स ब्रेक नाहीये, DRS नाहीये, कुठलाच वेळ वाया गेलेला नाहीये, लक्षात घ्या. मग नंतर मग पंचांनी जर पेनल्टी दिली तर सूचनेचा विचार केला जाणार नाही. पाय सरकलाय, थोडंसं हे देखील चिंताजनक ठरलेलं आहे. शूजचा वापर, आपण किती जम्प करतोय, आपली लँडिंग पोझिशन काय आहे, आपला बॉडी बॅलन्स व्यवस्थित राखला गेला पाहिजे, सर्व गोष्टींना लक्षात घेतलं जातं. बॉलिंग करताना विश्वकर्मा बॉल बाहेर ठेवलाय आणि यस, पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झालेली आहे. एकदा वाढते स्कोर पोचतो एका धावेच्या मदतीनं. 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. धावा. विश्वकर्मा पुढचा बॉल. कटर चांगले आहेत, त्यातल्या त्यात गती कमी असलेले कटर्स फलंदाजांना त्रास देऊन जातात, फलंदाजांना डोकेदुखी देऊन जातात आणि तीच डोकेदुखी वाढते. आता अभिजित पवार प्रतिष्ठानचे जेव्हा भालेकर खेळपट्टीवर होते त्यांना साथ मिळाली होती आसिफची, पण जसे भालेकर बाद झाले, अयाज बाद झाले, अडचण वाढते अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाची. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नियंत्रण पाहिजे जेव्हा आपण लेग कटर्स वापरतोय, आपण लेग ब्रेक यूज करतोय, अशा वेळेला तुमच्या पिचिंग झोनवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. जे लक्ष विचलित झालं तर मग समोरील संघाला अवांतरच्या स्वरूपात धावा तुम्ही बहाल करता आणि तेच पाहायला मिळालेलं आहे. या षटकात 2 व्हाईट बॉल्स आले, धावसंख्या पोहोचते 24 वर 24. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला या षटकातला. नेक्स्ट बॉल विश्वकर्मा ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल फुल लेंथ होता. एक चर्चा मला करायला आवडेल, पण आता ग्राउंड कॉमेंट्री असल्यामुळे काही चर्चा थांबाव्या लागतात कॉमेंटेटर्सला. येतोय आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 24 झाले, 24. थोडं स्ट्रगल चाललंय अक्षय महाडिकचं. पुढचा बॉल. अनिकेत आतापर्यंत चांगलं षटक सुरू केलेलं आहे. ऑन साइडला स्वीप केले क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे. ही चर्चाच मला करायची होती की समोरून फलंदाज आसिफ खान जर लईमध्ये आहे तर मग त्याला स्ट्राईक मिळाली पाहिजे, आपणच चांगला खेळ देऊ शकतो ही भावना प्रत्येकाला जोपासायची. आसिफ खान स्ट्रायकर साईडला होते, ते स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. पण आता अक्षय महाडिक जे स्ट्रॉंग हिटर आहेत, अक्षयने या अगोदर सुद्धा हे मैदान गाजवण्याचं काम केलेलं आहे. AKM किंवा विविध मैदानं. ओ फुल टॉस मिळाला होता महाडिकला. बॉल मागे शॉर्ट स्टॉपला. पाहूया नेमकं काय घडतंय. ही धाव असेल. एक धाव तो पळून पुढे केले आणि लगेचच फलंदाजांनी DRS कॉल केलेला आहे. चला लगेच आपण तपासा. महाडिक कडून आपण जास्तीत जास्त धावांची अपेक्षा ठेवू शकतोय, कारण महाडिक एक मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आहे आणि आसिफ हे तर लईमध्ये आहेतच, पण या षटकात नेमकं काय झालंय. या षटकात स्ट्राईक रोटेशन पॉलिसी नाही होत आहे. या षटकात हा नो बॉल आहे. सर बॉल कमरेच्या उंचीपासून जास्त. आता 2 धावा. बाळा सर, बाईस की बॅट. हा चला विथ बॅट. 2 धावा मिळत आहेत. पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. या षटकात नेमकं काय चाललंय. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत, पण अनिकेत विश्वकर्मा यांना सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागेल, कारण ज्या एक्स्ट्रा रन्स आहेत त्या त्रासदायक ठरू शकतील दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर. फ्री हिट कंटिन्यू स्ट्रायकर्सला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं, ते म्हणजेच आसिफ खान. आसिफला खूप जास्त मोके मिळाले या षटकामध्ये. हा इनकटर होता, पण लेग स्टंपच्या बाहेरून. एक्स्ट्रा एनर्जी लागते या षटकाला संपवण्यासाठी अनिकेत विश्वकर्माला, कारण या षटकाला अनालाइज केलं तर एक्स्ट्राच्या बाबतीत 1 2 3 4 5 वेळा तो बॉलिंग मार्कवर गेलाय.
आणि त्यावर काही फायदा तर मिळाला नाहीये. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर झाले त्या षटकातले एकंदरीत 3-15 चेंडूचा खेळ संपला. अभिजित पवार प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 29 झालेली आहे. थोडी चर्चा आता विकेट किपर करताय जे खूप महत्वाचं आहे, कारण आता इतक्या मोठ्या व्यासपीठावर जर तुमच्याकडून अशा चुका होतील तर मग त्याचा भुर्दंड पूर्ण संघाला बसतोय. म्हणूनच आता विकेट किपर थोडी चर्चा करण्यासाठी पोहोचले आणि पाहूया आता चर्चेनंतर काहीतरी बदल घडून येतोय का. स्ट्रायकर साईडला आसिफ खान 12 खेळतात, 7 चेंडू त्यांनी घेतलेत, एक षटकार एक चौकार. अक्षय महाडिक अजूनही स्ट्रगल करतात, 3 चेंडू घेतलेत, 2 धावा त्यांच्या वतीने संघाला मिळालेत. आणखीन एक एक्स्ट्रा. आता मला असं वाटते की नको असलेला इतिहास लिहिला जाईल गोलंदाज अनिकेत विश्वकर्माच्या नावावर. सर्वात जास्त एक्स्ट्रा कोणत्या षटकात आले तर आतापर्यंत या षटकातच मला असं वाटतं सर्व एक्स्ट्रा झालेत. 5 वाईड 1 नो, म्हणजे एक्स्ट्राज एकूण 7 आहेत या डावामध्ये, पण 6 एक्स्ट्राज याच षटकात आलेले आहेत. स्कोर 30 झालाय. हा D99च्या वतीने जी बॅट आपण बक्षीस म्हणून जाहीर केली होती इम्रोजला, ती बॅट देणार येणार आहे. D99 स्पोर्ट्सच्या वतीने ती बॅट इम्रोजला देण्यात येईल 50 साठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा कटर्स आपल्या रिदमवर परत येत आहेत. आणि हा तोच आसिफ आहे का त्याला ज्याने आपण नेहमी पाहिलंय मागच्या 2 सामन्यामध्ये, जो आसिफ आम्ही पाहिला होता तो आसिफ कुठेतरी हरवलेला आहे असंच कुठेतरी दिसते. त्यातल्या त्यात याच डावामध्ये एक चौकार एक षटकार त्याच्या नावावर आहेच. ड्राईव्ह केलंय बॅटच्या आउटसाइड एज आणि आता आसिफला थांबावं लागेल. आसिफला परतावं लागणार नाही. जेव्हा काम असतं तेव्हा मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. कॅच कोणी सोडलाय? अरे बापरे, आता आसिफला संधी मिळालेली आहे आणि पाहूया आसिफ या संधीचा फायदा कशा पद्धतीने उचलतोय. बाबू थोडा ओव्हर एक्साइटेड झाला. कॅच कंप्लीट करण्या अगोदरच त्यांनी ती एक्साइटमेंट दाखवली. धावसंख्या 31. पुढचा बॉल स्ट्रायकर साईडला महाडिक, फुल लेंथ हेलिकॉप्टर बॉल हवेत, एलिव्हेशन जास्त, अंतर तितकं नाहीये. आता कुठली चूक होत नाहीये. लॉंग ऑफला ओमकारने झेल टिपला आणि अनिकेत विश्वकर्माच्या खात्यात विकेट. धक्का क्रमांक 3. थँक्यू. ठाण्यामध्ये पुण्याची आठवण आली. चला, तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि तिन्ही संपलेली आहेत. अनिकेत विश्वकर्माचा एक षटक 9 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. राहुल पाटीलचा दुसरा षटक 7 धावांचा 2 विकेट त्यांनी मिळवल्या. आणि ओमकार डिचलकरचं पहिलं षटक जे 15 धावांचं होतं, आता राहुल पाटीलच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय. चला, वेळ चालू आहे तुमच्या लक्षात घ्या. मी फलंदाजांना देखील ती सूचना करतो, 80 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला आत यायचंय. जर कोणता फलंदाज बाद होतोय 80 सेकंदाच्या आत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाच पाहिजे. आपण थोडंसं व्यावसायिक बनूया, ही आपली स्पर्धा आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करूया, राईट. चला, स्कोर झालेला आहे 3 षटका समाप्तीनंतर 31 धावा. पुढचा बॉल राहुल पाटील ओव्हर द विकेट. बॉल हवेत, पुन्हा एकदा अंतर तर गाठलं नाहीये. लॉंग ऑनला झेल देऊन आसिफ खानचा खेळ संपला. धक्का क्रमांक 4 अभिजित पवार प्रतिष्ठान. द मोस्ट कन्सिस्टंट प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट जर ती यादी काढली त्यामध्ये राहुल पाटीलचं नाव सुद्धा जाईल. ॲज अ आयकॉन त्याने खूप चांगला खेळ खेळलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे तितका वेग नाहीये, पण गोलंदाजाकडे जी क्वालिटी असायला पाहिजे या मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याची, ती ॲबिलिटी राहुल पाटीलची आहे. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या या डावामध्ये मिळवलेल्या आहेत 3 विकेट्स, खर्च केलेले आहेत 7 धावा. प्रॉफिटेबल बॉलिंग अनालिसिस त्याचा आपण स्कोर कार्डवर पाहतोय.
हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलं, लेट खेळले, गलीला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव मिळते. अभिजित पवार प्रतिष्ठानला संघाला ओळखावं लागेल की आपल्याला 70 ते 80 धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न आताच द्यायचे आहेत. सिंगल डबल येस एक्झॅक्टली आवश्यक आहेत, पण जेव्हा तुम्हाला मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पाहायचं आहे तर सिंगल डबलला कधी कधी थोडंसं बाजूला ठेवावं लागते आणि चौकार षटकाराचा विचार करायचा असतो. तुमच्याकडे किती महत्वाचे आहेत त्या सर्व ॲसेट्सला वापरायचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट राहुल पाटील. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, संपर्क तितका योग्य नाहीये. राहुल पाटीलची एक कॅज्युअल अपील पाहायला मिळाली. पंचांचं मत होतं ती इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप आहे. येतो हा डॉट बॉल. पुन्हा एकदा या षटकावर सुद्धा आपला दरारा प्रस्थापित केलेला आहे राहुल पाटीलने. या षटकात बॉल डिलिव्हर केले आतापर्यंत एकंदरीत 3. अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाला आताच विचार करावा लागेल की कधी केव्हा आपल्याला गिअर शिफ्ट करायचं आहे, कारण असंच जर राहिलं शेवटच्या षटकापर्यंत तर 50 ते 60 हीच रेंज गाठता येईल. त्या पलीकडे जायचंय तर आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल अभिजित पवार प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांना. पुढचा बॉल राहुल पाटील मारलाय, जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. मिड विकेट क्लिअर. पुन्हा एकदा सुरू झालाय अभिजित पवार प्रतिष्ठानचा धावफलक सिक्सर. रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3.4. राहुल पाटीलच्या विरोधात मनीष गिरीचा तगडा प्रतिकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओ बोल्ड क्लीन बॉल. राहुल पाटीलची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. मिळवतो या डावातला 4था विकेट. मनीष गिरीचा खेळ संपला आणि या स्पर्धेतलं हे पहिलं वैलं तर 4 विकेट्स पूर्ण केलेले आहेत आतापर्यंत गोलंदाज राहुल पाटीलने. आणि आतापर्यंत जी चर्चा मला करायची होती फायफर अजूनपर्यंत कोणाची आली पाहूया. राहुल पाटील यांच्याकडे अजूनही संधी आहे. आणि त्यासाठी पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये अमे. फेस करतील या षटकातला शेवटचा बॉल राहुल पाटीलचा. फुल लेंथ बॉल. अपील अपील आणि त्यामध्ये प्रत्येक जण इंटरेस्टेड आहे पण पंचच नाही. आणि अशामुळे पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय आणि या लेग बाईच्या 4. बघा तुम्हाला माहितीच आहे की रिव्ह्यू कशासाठी आहे. चला चला चला. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. मॅच सुरू ठेवा. वेल डिसिजन बाय लोबो सर. तर 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 42 धावा 42. अजूनही बॉल शिल्लक आहेत 12. चला मॅच ऑन ठेवा. 28. लक्षात घ्या मित्रांनो, जी वेळ आहे त्या वेळेवर तुम्हाला खेळायचं आहे. सूचना आम्ही
वारंवार देत राहू, कारण आपल्याला आजचं जे वेळापत्रक आहे ते योग्य त्या वेळेत संपवायचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. संदीप आहेत का? चला, संदीप बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पंचांच्या डावीकडून संदीप स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच तर शेवटचे 12 बॉल्स ज्यावर फोकस करायचा आहे अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाला. गोलंदाजांची कामगिरी विशेषतः राहुल पाटील उत्तम कार्य करताना पाहायला मिळालंय. शफल झालंय, हुक केलंय, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलला जज करतायत पण जजमेंट पूर्णतः चुकलंय आणि त्याचमुळे कॅच सुद्धा सुटली आहे. आणि पाहूया रनआउटचा मौका आहे आणि आता फलंदाज सेफ आहे. वेगानं त्या धावा पळून पुढे केलेल्या आहेत कारण जजमेंट पूर्णतः चुकलंय. म्हणजे तुम्हाला जर सरळ रेषेत जायचंय तर उजवीकडे सरकून जात असताना तुम्ही तितका वेळ वाया घालवता आणि म्हणूनच ते बॉडी बॅलन्स चुकलं क्षेत्ररक्षकाचं आणि मी त्यात या धावा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2ची वाढ धावसंख्या 2च्या मदतीने पोहोचते आता 44. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आहे. शेवटचा दिवस आहे. लीगचा शेवटचा सामना आहे. यानंतर आपण सुपर 8 सुरू करणार आहोत आणि त्याचमुळे ती उत्सुकता प्रत्येकाला लागले की सुपर 8 मध्ये कोणता संघ कोणत्या संघासमोर असेल आणि म्हणूनच अजूनही ते काय चित्र स्पष्ट झालं नाहीये. आमच्याकडे एक रफ चार्ट आहे पण नक्कीच तो चार्ट आम्ही व्यवस्थित कंप्लीट करून पोहोचवू. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केला मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचते लॉंगॉनला, सिंगल मिळते. या षटकाची सुरुवात सिंगलने जाते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 45 70 पर्यंत पोहोचायचंय तर त्यासाठी 3 ते 4 मोठे स्ट्रोक या पुढच्या डावामध्ये येणं आवश्यक आहे. पण गोलंदाज देखील तितक्याच चांगल्या अनुभवाचा वापरला जातोय. संदीप कटर्स आणि ब्रेक त्यांच्याकडे चांगलेच आहेत. लेग कटर असू द्या, लेग ब्रेक असू द्या, रॉंग वन असू द्या, या प्रत्येक चेंडूंची निवड संदीप यांच्याकडे आहे आणि म्हणूनच संदीपचा पर्याय वापरला जातो. या 5व्या षटकासाठी चांगली सुरुवात संदीपची. फुल लेंथ होता, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक जो बनेल दर्शक, स्ट्रेट हिट, ब्रेट हिट, बॉल थेट साइड सीनच्या पलीकडे. मच नीडेड सिक्सर फॉर टीम अभिजित पवार प्रतिष्ठान. Check. Sound check 1, check 2, mic check 1. थँक्यू. जेव्हा तुम्ही कटर्स किंवा लेग ब्रेक बॉल हाताळता पण अगदी जर फलंदाजाच्या समोर बॉल पिच केला त्यांच्यासाठी थोडं सोपं होतं आणि तेच काम फलंदाजाने केलं. यावेळेस टप्पा खेचला बघा. टप्पा खेचल्यानंतर तो फायदा होतो. एक पिचिंग झोन फिक्स असतो कटर्सचा आणि त्यावेळेस आता थोडं दुर्लक्ष झालं होतं संदीपचं. पडता पुन्हा एकदा त्यांचा ट्रॅक योग्य राहिलेला आहे. धावसंख्या थांबते ती म्हणजेच 51 वर आणि आणखीन एक डॉट बॉल. अशा पद्धतीनं षटक संपते 5वं. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 फलंदाज बाद, 51 धावा. अभिजित पवार प्रतिष्ठान. चला अंपायर्स लोबो सर. थँक्यू. ओमकारने आता एंड बदललेला आहे आणि पाहूया या शेवटच्या षटकासाठी ओमकार येतोय. षटकाची सुरुवात कशी देतोय पाहूया कारण या डावाला चांगलं सुरू करण्यासाठी त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पण पहिलं षटक त्यांचं 15 धावांचं होतं आणि त्यात सेकंड स्पेलमध्ये ते येत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सुरुवात देत आहेत. 3rd इयर सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक आहेत. चला सामना सुरू ठेवा, थांबू नका. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत गोलंदाज ओमकार ढिचोलकर आणि स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच फुल लेंथ बॉल. एलिव्हेशन आहे. अंतर गाठलं जाईल का तर नाही. राहुल पाटील आहे तर मग पॉसिबल आहे. झेल टिपला जातोय आणि ओमकारच्या खात्यात विकेट.
अजूनही बॉल्स बाकी आहेत या डावातले एकंदरीत 5. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत अभिजित पवार प्रतिष्ठानच्या या पुढच्या फलंदाजांना घ्यायची आहे. सुरुवात कशी झाली आहे, मध्यंतर कसं राहिले, त्या गोष्टींचा विचार न करता हा शेवट आपल्या वतीनं कसा करता येईल तोच प्रयत्न, तीच इच्छा मनात ठेवून खेळायचं आहे. ओमकारने या षटकाची सुरुवात विकेट घेऊन केली आहे, पण पुढचे 5 बॉल खूप महत्त्वाचे असतील. 70 की 70च्या आत या सर्व गोष्टींवर खूप काही अवलंबून आहे. नेट रन रेट हा फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघ चांगला खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. ओमकारचा पुढचा बॉल उर्ध विकेट. वाईड यॉर्करची उत्तम निवड गोलंदाज ओमकार डिचोलकर करताना पाहायला मिळाले. दरम्यान पंचांचा निर्णय आहे फेअर बॉल आणि लगेचच फलंदाजांनी चला फेअर बॉल. ओमकारचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. बॉल वेगानं पोहोचतो मिड विकेटला. पहिली धाव पूर्ण केली. सेकंड साठी कॉल दिला जाईल कारण आता एका धावेवर थांबून नाही चालणार. थ्रो स्ट्रायकर साईडला थोडासा आउट ऑफ फ्रेम आहे. विकेट किपर चुकले आणि ओव्हर थ्रोची धाव सुद्धा मिळाले. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये आता धावांसाठी धाव सुरू ठेवावी लागेल. चौकार षटकार येत नाही तरी सुद्धा फरक पडत नाही. आपण जास्तीत जास्त वेगानं धावून 1ला 2 मध्ये 2ला 3 मध्ये परावर्तित करू. 3 धावा मिळतात. धावसंख्या पोहोचते 54 54. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातले 3 बॉल्स बाकी आहेत. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली ओमकारने. पुढचा बॉल डॉट आला. तिसऱ्या बॉलवर ट्रिपल आणि आता स्ट्राईक असलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच अमेय. षटकार तर अमेयच्या वतीने आलाय. क्रॉस बॅटेड खेळलेत. पुन्हा एकदा एलिव्हेशनची कमी जाणवली. बॉल मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो केलाय दूर वरच्या एंडला. तो कलेक्ट करून बॉल स्टम्पशी कनेक्ट करेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आता हे 2 फलंदाज काय माघार घेण्याच्या तयारीत नाहीये कारण संघाला आधार द्यायचा आहे तर माघार घेऊन चालणार नाही. जितकं जास्त योगदान देता येईल तितकं योगदान देण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. त्यांना संघाला चांगल्या स्थितीत न्यायचं आहे आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी या दोन्ही फलंदाजांची आहे. स्कोर जातोय तो म्हणजे आतापर्यंत 56 वर बॉल डिलिव्हर झालेत. आतापर्यंत एकंदरीत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे षटक आतापर्यंत 5 धावांचं राहिलंय. विकेट मिळवले ओमकार डिचोलकरनी 1. शेवटचे 2 बॉल. थोडी चर्चा झाली आणि पाहूया त्या चर्चेचं प्रारूप नेमकं काय होतं. ओमकार वाईड यॉर्कर. ओमकार तुम्ही कितीही चर्चा करा फक्त मीच तुमच्या चर्चेला सडेतोड प्रत्युत्तर देऊ शकतो. तेच सांगत असताना ओमकार डिचोलकर माझं पहिलं षटक जरी 15चं होतं पण हे षटक माझ्या नावावर राहील ती प्रतिज्ञा मी केली. पण शेवटचा बॉल बाकी आहे आणि पाहूया शेवटच्या बॉलवर अभिजित पवार प्रतिष्ठान संघाचा फलंदाज कशा पद्धतीने प्रतिकार करतोय जो त्याचा अधिकार आहे. डावाचा शेवटचा बॉल. पुढचा बॉल ओ बोल्ड. शेवटच्या बॉलवर सुद्धा दबदबा ओमकार डिचोलकरचा. ओमकार राकेश शिंदे जे ओनर आहेत त्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. आणि ज्यांनी ज्यांनी झेल टिपलेला आहे ओनर राकेश शिंदे फायरचे राकेश शिंदे यांच्याकडून 1000 रुपये. झेलसाठी 1000 आणि विकेटसाठी 1000. आता डाव संपलेला आहे. डाव संपल्यानंतर स्कोअर झाला म्हणजे 56 जिंकण्यासाठी 57. 36 चेंडू 57 धावा. 36 बॉल्स अँड 57 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला करूया समालोचन कक्षामध्ये बदल. आवाज ऐकूया मिस्टर अमेयचा और अमर सकपा यांचा.
थैंक यू। और रिक्वेस्ट करना चाहेंगे हमारी दोनों ही टीम से कि प्लीज आप जल्द से जल्द मैदान पे पहुंचे। हमारे बल्लेबाजों से निवेदन है कि बैट्समैन प्लीज आप जल्द से जल्द ग्राउंड पे पहुंचे। और बहुत ही लाजवाब खेल, बहुत ही लाजवाब प्रदर्शन। 56 बनाए हैं अब तक 56 और अब लक्ष्य है 57 का। क्या राकेश शिंदे फायर की जो टीम है ये चेज करके मुकाबले को पहुंच सकती है सेमीफाइनल क्वार्टर फाइनल तक? ये प्री क्वार्टर फाइनल मुकाबला कह लीजिए आप उनके लिए। अगर आप जीते तो फिर आप मौका बना सकते हैं, अगर आप हारे तो फिर बाकी टीमों को सपोर्ट कर सकते हैं। स्वागत एक बार फिर से आप सभी का। ये है थाने वार्ड प्रीमियर लीग। ये थाने पुलिस ग्राउंड में हम सभी मौजूद हैं। अभी जैसे जैसे फ्लड लाइट्स जलेगी, धूधिया रोशनी में छाया हुआ मैदान सूर्य अपने अस्त होने की तरफ है। शाम की सुहावनी आगाज अब होने की ओर है। और अब ये शाम का मौसम बहुत ही प्लीजिंग मौसम हो जाता है, बहुत ही शानदार मौसम हो जाता है। और इस मौसम में देखते हैं कि हवा अभी भी जो है निरंतर चल रही है और खुला मैदान है, बड़ा मैदान है। हवा का रुख जो है मुकाबले के रुख को पलटने का दमखम रखता है। राकेश शिंदे फायर की टीम, क्या कमाल कमबैक रहा है इनका। कमबैक करना इन्होंने लहरों से सीखा है। एक लाजवाब कमबैक। पहला मुकाबला हारे थे, दूसरा मुकाबला जीते थे। न डरने का खौफ है, न टूटने का खौफ है। इन्होंने तो वापसी करना, वापस आना लहरों से सीखा है। मेहनत इतनी खामोशी से करो कि तुम्हारी सफलता तुम्हारा शोर हो। और चलिए शुरुआती बल्लेबाजी करने के लिए आए हैं बल्लेबाज प्रदीप और राहुल। नाम तो सुना होगा, जबर ये खिलाड़ी हैं, अजब ये प्रदर्शन करते हैं। और आज भी आपको बचाकर कुछ समय इंतजार कीजिए, पता चलेगा कि थाने में बादशाहत किसकी क्रिकेट में कायम रहेगी, कौन से कप्तान बनेंगे विजेता। सेकंड सीजन है। हेलो हेलो। तो आलाय, तो आलाय। और चलिए ये मुकाबला चल ही रहा है, 6-6 ओवर के मुकाबले, 57 रनों का लक्ष्य है। स्वागत, अभिनंदन, इस्तकबाल। पूरा थाने तैयार है अपने चैंपियन को ढूंढने के लिए, सरताज बनाने के लिए। कौन सा क्रिकेट क्लब थाने क्रिकेट का चैंपियन कहलाएगा? ऑल इंडियन आइकन प्लेयर 16 विराजमान, हर टीम में एक। थाने वार्ड का आइकन प्लेयर हर टीम में एक इंपॉर्टेंट घोषणा, एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है। लेडीज एंड जेंटलमैन, सभी खिलाड़ी, सभी टीम ओनर्स, कमेटी की तरफ से निर्णय आया है। थाने बोर्ड क्रिकेट कमेटी की तरफ से इंपॉर्टेंट निर्णय आया है, क्योंकि 6 ओवर के मुकाबलों में जो निर्धारित समय लग रहा है उसी के अनुसार अब सुपर 8 के मुकाबले यानी कि क्वार्टर फाइनल्स मुकाबले, एम्पायर्स, कैप्टन, टीम ओनर्स सब ध्यान से सुन लें। अब क्वार्टर फाइनल मुकाबले 5-5 ओवर के होंगे। क्वार्टर फाइनल मुकाबले, सुपर 8 का मुकाबला 5-5 ओवर के होने वाले हैं। प्रदीप और राहुल, और गेंदबाजी अटैक पे वहीं पे आपको नजर आएंगे गेंदबाजी के लिए योगेश भालेकर। ऐसा लगता है कि गेंद नहीं भाला लेके हाथ में घूम रहे हो। जब रनअप लेकर आते हैं तो बॉल को एकदम अंदाज में फेंकते हैं। इनकी कटर्स का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, अच्छे गेंदबाज हैं, टप्पे पर निरंतर गेंदबाजी करते हैं। इस बार जरूर आउटसाइड ऑफ स्टंप बॉल था। नॉन स्ट्राइकर बल्लेबाज वाइड की डिमांड कर रहा है। रिव्यू आपके पास है, क्या रिव्यू लेंगे नहीं लेंगे? अभी तक शायद नकारा गया कि अभी आप रिव्यू क्या लेना चाहते हैं, नहीं लेना चाहते हैं। निर्धारित समय में आपको इसका निर्णय देना होता है।
और चलिए अब यहाँ पे थर्ड एम्पायर की तरफ जाने का मन बनाया है, यानी कि जो निर्णय है वो थर्ड एम्पायर की तरफ से अब आएगा। और जब थर्ड एम्पायर की तरफ निर्णय गया तो फिर हम इसी बीच में धन्यवाद कर देते हैं हमारे सभी पार्टनर्स का, हमारे सभी स्पॉन्सर्स का, हमारे सभी टीम ओनर्स का, जिनका एक बहुत ही अमूल्य योगदान रहा है इस टूर्नामेंट में। और चलिए निर्णय अभी भी आना शेष बचता है, और हम इसी के बीच आप सभी से चर्चा कर रहे थे। जो निर्णय आया है वो आया है वाइड बॉल का, यानी कि अतिरिक्त रन जो है वो टीम के खाते में जुड़ जाएगा। बल्लेबाज और टीम के खाते में वो रन जुड़ता हुआ नजर आएगा। और जो नियम यही कहता है कि फिर जब आप बॉल का रिलीज करते हैं तब उस समय अगर आपकी हाथ से जब बॉल रिलीज हो रही होती है, अगर बल्लेबाज ने ऑफ स्टंप से आगे नहीं ट्रेवल किया होता है तो फिर बिल्कुल वाइड लाइन वही रहती है। चलिए बाहरी किनारा है, बहुत जबरदस्त गेंदबाज हैं, बहुत जबरदस्त गेंदबाज हैं योगेश भालेकर। इनकी लेग कटर्स इनका सबसे बड़ा वेपन है, इनका सबसे बड़ा शस्त्र है, और अस्त्र शस्त्र दोनों में पारंगत है ये खिलाड़ी। ऑल इंडिया आइकन प्लेयर अब आपको नजर आएंगे, राहुल पाटिल। ये चलते हैं तो फिर खूब चलते हैं। ओ जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त अपील भी यहां पे हुई है। गुटुना टेक तमाशा देख शॉट लगाना चाहते थे ऑफ स्टंप के क्या बाहर, या फिर शायद पिचिंग भी मैटर करता है, क्या पिचिंग डाउन द लेग साइड था, और एम्पायर का जो निर्णय आया है वो लेग बाय के चलते आया है। और टेनिस बॉल क्रिकेट में नेकेड आई से देखना कि क्या ये पिचिंग इंपैक्ट विकेट हिटिंग और नॉट, सब बहुत कुछ निर्णायक साबित होता है। चलिए ये तो रिप्ले है, और रिप्ले के दौरान ये बताया गया, बट एम्पायर का जो निर्णय था वो नॉट आउट ही था। योगेश भालेकर, पूरी टीम बहुत उत्साहित नजर आई थी। वैसे बड़े बल्लेबाज की बात भी थी ना, राहुल पाटिल जैसे बल्लेबाज के विरुद्ध अगर आप एलबीडब्ल्यू की अपील करते हैं तो फिर जद्दोजहद तो होती है। ये बड़ी बड़ी इमारतों के बीच घिरा हुआ मैदान, योगेश को हमने बड़े बड़े शॉट लगाते हुए बल्लेबाजों को बहुत कम देखा है इनके विरुद्ध। और ये एक वर्दी टीम है, अभिजीत पवार प्रतिष्ठान टीम, बहुत अव्वल दर्जा खेल दिखाया है, बहुत जबरदस्त खेले हैं अभी तक, और बहुत अच्छी फील्डिंग हमें नजर आती हुई दोनों ही टीम से भी अच्छी फील्डिंग करके दिखाई। वैसे राकेश शिंदे फायर ने, अगर ये मुकाबला राकेश शिंदे फायर जीतेंगे तो अपना मौका बनाएंगे ऊपर जाने का। ये वो शॉट है, ये वो आत्मविश्वास बढ़ाने वाला संपर्क है। राहुल ने कहा कि हम जब तक हैं तब तक रनों का अंबार लगाने का मौका पूरा है। जबरदस्त शॉट था, अच्छी तरह से पिक किया, पुल किया, शॉट आर्म जैब दिखाया और एक जबरदस्त शॉट लगाया।
और देखिए क्योंकि ग्रुप डी का मुकाबला है और ग्रुप डी के मुकाबले में अब ये इंपॉर्टेंट फेज पे मुकाबला खड़ा है। प्रदीप का ये विकेट गिरा है, बहुत बड़ी सफलता है। राकेश शिंदे फायर जो इस मुकाबले को सिर्फ जीतना चाहते हैं और अगर वो सिर्फ जीतेंगे तो फिर आसानी के साथ दूसरे पायदान पे पहुंच जाएंगे। जहां भी चिंतामणि पैकर्स मौजूद है वहां पहुंचते हुए आपको नजर आएंगे। बहुत बड़ी सफलता आती हुई, बहुत बड़ी विकेट आती हुई। प्रदीप के रूप में आपने विकेट जरूर गंवाए। राकेश शिंदे फायर, ये 57 रन बनाइए, मुकाबले को जीती और सीधा पहुंचिए आप दूसरे पायदान पे, अपना क्वार्टर फाइनल में प्रवेश कर लीजिए। नए बल्लेबाज ओमकार, और ओमकार की हुंकार पहली गेंद पे, शॉट फाइन लेग, डीप फाइन लेग की दिशा में, बहुत ही लाजवाब शॉट, बहुत ही लाजवाब संपर्क इस बार। हालांकि ये शॉट जो था वो राहुल के बल्ले से नजर आया था, जानते थे कि डीप फाइन लेग पे कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं है। बहुत अच्छा शॉट, बहुत अच्छा गाइड किया, 4 रन वहां पे अर्जित किए। पहला ओवर योगेश बालेकर का थोड़ा महंगा बनाया है, तारीफ करनी पड़ेगी। मेन गेंदबाज के विरुद्ध अटैक किया है राकेश शिंदे फायर की टीम ने। राहुल पाटिल 10 रन पे पहुंच चुके हैं महज 4 गेंदों में। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 14 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। 57 का लक्ष्य, बचे हैं अभी भी 5 ओवर। क्वार्टर फाइनल मुकाबला दोस्तों बता दें एक बार फिर से आप सभी को, 5-5 ओवर का वो मुकाबला होने वाला है। क्वार्टर फाइनल, चारों क्वार्टर फाइनल्स 5-5 ओवर। पहले ओवर की समाप्ति के बाद 14 रन ऑन द बोर्ड, 1 विकेट के नुकसान के बाद। 57 अच्छे गेंदबाज हैं अयाज की भी आप जितनी तारीफ करें, बहुत अव्वल दर्जे गेंदबाज, बहुत प्रफुल्लित करते हैं अपनी गेंदबाजी से। स्पेशल गेंदबाज है और स्पेशल गेंदबाजी की आप उम्मीद करते हैं इनसे। और सबसे अच्छी बात है अयाज बतौर गेंदबाज काफी अच्छे साबित होते हैं, काफी अच्छे बल्लेबाज भी हैं, उतने अच्छे गेंदबाज भी हैं। अयाज बेग पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच। इस बार अल्टी पल्टी शॉट खेलने की कोशिश की थी, लेंथ में बदलाव किया था अयाज ने। रन आउट का एक बार फिर से क्या मौका होगा, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। राहुल वैसे इस स्ट्राइकिंग एंड पे थे, थोड़ा सा रिस्की होता है कभी कभार, बट एक एक रन की आप कड़ी मशक्कत चाहते हैं, आप चाहते हैं कि एक एक रन की महत्वता होनी चाहिए, आप स्ट्राइक कैसे रोटेट करें। अयाज बेग गेंदबाजी अटैक पे, काफी अच्छी गेंदबाजी अभी तक। 2 गेंदे बिल्कुल ठिकाने पर, 2 गेंदे बिल्कुल डॉट, और ये तीसरी गेंद जहां पे आकर आपको सिंगल प्राप्त हुआ है। ये अच्छा शॉट है, ये भी डिविलियर्स वाला शॉट है। ये 360 डिग्री मैदान पे 360 डिग्री शॉट खेलने का मन बनाने वाला अंदाज है। इतना फाइन खेलना ऐसे गेंदबाज को इतना आसान नहीं होता है, बट देखिए जिस प्रकार से पोजीशन में आए, लैप खेला, स्वीप खेला, फाइन लेग की दिशा में स्कूप किया और 4 रन अर्जित किए। इस बार रिवर्स स्वीप की कोशिश है, सीधा थर्ड मैन के फील्डर के हाथ में गेंद। प्रदीप हालांकि बहुत बड़े बल्लेबाज, रन आउट जल्दी हुए, बट अभी भी उम्मीदें हैं
राहुल पाटिल जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं, ओमकार जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं, ओमकार को साथ देना पड़ेगा, राहुल पाटिल का साथ निभाना पड़ेगा। अंतिम ओवर तक ये मुकाबला क्या ले जाना चाहती है टीम? कैसे भी चले मुकाबला, बस राकेश शिंदे फायर जीतना चाहती है। अभी चिंतामणि पैकर्स इस पूल में दूसरे पायदान पे मौजूद है, बट अगर ये मुकाबला राकेश शिंदे फायर जीतती है तो चौथे पायदान से सीधा दूसरे पायदान पे आ जाना है आपको। फुल टॉस गेंद थी, ये तो आनी चाहिए थी इस गेंद पे रन। ऑफ साइड में वैसे भी फील्डर कोई मौजूद नहीं था, ये पावर प्ले था, इस्तेमाल करना चाहिए था। डॉट बॉल के साथ ओवर हो जाएगा समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद अच्छा रहा ये ओवर अयाज का, सिर्फ 6 रन दिए 2 ओवर की समाप्ति के बाद, 20 रन 1 विकेट। गेंदबाजी अटैक पे योगेश भालेकर एक बार पुनः राउंड द विकेट के साथ अच्छी गेंदबाजी है। बहुत अच्छा स्टेप है कि योगेश भालेकर तुरंत ही ओवर और लेकर आ गए, क्योंकि आप चाहते हैं कि प्रेशर रिलीज नहीं होना चाहिए, प्रेशर बने रहना चाहिए। पिछला ओवर अगर सिर्फ 6 रनों का रहा है तो अब प्रेशर को बनाना है। पिछली 9 गेंदों में सिर्फ 7 रन दिए हैं टीम ने। तो गेंदबाजी टीम, अच्छी कप्तानी और अच्छी सोच, अभिजीत पवार प्रतिष्ठान, वैसे भी नाम ही जब इतना दमदार है तो फिर काम भी उतना ही कमाल ये टीम अमूमन करती है। 2 में से 2 मुकाबले जीत के अपनी बादशाहत कायम करके रखी है टॉप ऑफ द टेबल। और ये टीम इकलौती टीम है इस ग्रुप से जो ऑलरेडी क्वालिफाई कर चुकी है। अच्छा शॉट, अच्छा प्लेसमेंट, जबरदस्त संपर्क, ये गेंद मंगवा लीजिए, कह दीजिए कि जरा गेंद को पास ऑन कर दीजिएगा। ब्रेकिंग द बैरियर, स्टैंड एंड डिलीवर्ड। ये शॉट है, ये प्लेसमेंट है, जबरदस्त बल्लेबाज है। क्या खेलता है ये खिलाड़ी, लड़ना जानता है, भिड़ना जानता है, डटना जानता है, बस एक चीज नहीं जानता है, वो है हटना। राकेश शिंदे फायर, पहला मुकाबला हारे थे तब क्या फ्लावर समझे थे क्या? ये फायर है, जानता है कमबैक करना।
रन अभी तक बनाए 6 ओवर के फॉर्मेट में, बहुत इंपॉर्टेंट होता है। जीशान आए गेंदबाजी अटैक पे, ये अच्छी सोच है कि सिंगल लिया है, अब राहुल को स्ट्राइक दी है। अच्छी गेंद थी, बिल्कुल ब्लॉक होल में डालने की कोशिश जीशान। उम्मीदें सबसे हैं और उम्मीदों पर खरा उतरना आपका काम है। ये देखिए दूध या रोशनी, बिल्कुल वाइट लाइटिंग में क्या कमाल का कार्य किया है। एंड वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट लाइट्स के मामले में कहना पड़ेगा, अरेंजमेंट्स के मामले में कहना पड़ेगा। और बाहरी किनारा था, हल्का सा थर्ड मैन पे खेलना चाहते थे, बॉल अंतिम समय पे घूमा था, बट तारीफ करनी पड़ेगी फील्डर की भी कि अपने दाईं और ज्यादा नहीं बढ़े थे, इंतजार कर रहे थे गेंद का। अच्छी फील्डिंग का एफर्ट, और इस फील्डिंग के साथ सिर्फ 1 रन, 30 रन 1 विकेट, 3.2, 16 गेंदे 27 रन, पहली 2 गेंदों में सिर्फ 2 आए। ये अच्छा शॉट है, ओमकार के पास ये ताकत है, ये नजाकत है। कवर्स के ऊपर से खड़े खड़े शॉट खेल जाना कोई आसान बात नहीं है, बट ओमकार कह रहे हैं कि आसान काम करना कहां मेरे बस की है, कुछ मुश्किल करना है तो कराओ, मैं तैयार खड़ा हूं, मैं अड़ा हूं अपनी टीम के लिए। और क्या जबरदस्त शॉट था कवर्स के ऊपर से। फिर से फुल टॉस गेंद है, फिर से टाइम किया है, फिर से गाइड किया है। 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। बहुत अच्छा क्रिकेट है ओमकार का, इन्हें पता है कि पिछली गेंद पे उन्होंने छक्का लगाया तो फिर अगली गेंद पे सिर्फ प्रयास कीजिए, सिंगल लीजिए और साथ ही बल्लेबाज राहुल को स्ट्राइक दीजिए। एंड का बहुत महत्व है, आप झंडे देख पा रहे हैं जिस प्रकार से उड़ रहे हैं, पताका लहरा रही है, इसका अर्थ है कि हवाओं का रुख जो है मुकाबले के रुख को बदलने में सक्षम है। लॉन्ग ऑन मिड विकेट पे इसलिए फील्डर ज्यादा नहीं लगाए हैं, बल्लेबाज को कह रहे हैं जाइए आप अटैक कीजिए। वैसे बॉल इतनी हार्ड है कि बॉल बल्ले पे लगने के बाद अच्छी तेजी से जाती है। सैंतीस रन, ये तो साफ निर्णय, साफ प्रतीत होता हुआ वाइड। 14 गेंदे 19 रन, 14 गेंदों में चाहिए आपको ये मुकाबला जीतने के लिए। अब 19 रन प्रतीत हो रहा है कि होना चाहिए, हो जाना चाहिए, रन आसानी से बन जाने चाहिए, बट बनेंगे या नहीं बनेंगे तो आने वाला समय बताएगा। अयाज शायद अभी भी एक और डालेंगे। बड़ा शॉट, एक बार फिर से मिड ऑफ का फील्डर सर्कल के अंदर मौजूद, कवर का फील्डर थोड़ा डीप मौजूद, और लीजिए एक और बार जबरदस्त शॉट था, जबरदस्त प्रहार था, और राहुल पाटिल के बल्ले से विद अ टर्न शॉट खेलने गए। मिड ऑफ के फील्डर को ऊपर बुलाना शायद ये हल्का सा बैकफायर करता हुआ निर्णय। थाने वार्ड प्रीमियर लीग ये मुकाबला बहुत खास, ये अंतिम लीग मुकाबला।
चलिए यहाँ पे फाइन लेग के ऊपर से कितनी दूरी, बिल्कुल उतनी जितनी होनी चाहिए थी। मुकाबला अब अपनी गिरफ्त में करती हुई क्या लगभग टीम, सिर्फ 9 चाहिए होंगे। 4 ओवर ये भी हुए, यानी कि 12 गेंदों में अब 9 ही चाहिए। मुकाबले ने पूरी तरह से रोल बदल दिया, गेम का पेस बदल दिया। इस ओवर से आए 20 रन। जीशान का ये ओवर थोड़ा सा शानदार नहीं रहा है, शानदार रहा है तो बल्लेबाजों टीम के लिए रहा है। 4 ओवर की समाप्ति 48 रन, 4 ओवर समाप्त 48 रन। अभी भी 2 ओवर का खेल बाकी है, सिर्फ 9 रन ये मुकाबला जीतने के लिए चाहिए। इसके बाद असल क्वार्टर फाइनल्स की शुरुआत होगी। चलिए 5वां ओवर, बढ़िया शॉट है, शॉट आर्म जैब, हुक शॉट, पुल शॉट और एक और शानदार शॉट। 6 रन यहां पे भी। अब तो कॉन्फिडेंस बढ़ता हुआ आत्मा राम यानी कि ओमकार का भी जबरदस्त शॉट था, थोड़ा सा शॉट ऑफ द लेंथ बॉल था, इंतजार कर रहे थे पीछे जाके, बैकफुट पे गए, पुल शॉट, अच्छा संपर्क, मिलते हुए यहां पे रन पूरे 6। 44 रनों की साझेदारी महज 21 गेंदों में, क्या कमाल की पार्टनरशिप लगाई है राहुल और ओमकार। ओमकार ने भी शुरुआती 8-10 गेंदें ली सेटल होने के लिए, 8 गेंदें 2 रन पे थे। उसके बाद अब आने वाली 5 गेंदों में क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी, अच्छा खेल रहे हैं। इन्हें पता है कि छक्का लगाने के बाद सिंगल ले लीजिए, राहुल को स्ट्राइक दे दीजिए और उन्हें मौका दीजिए विनिंग शॉट लगाने का, फिनिश करने का। 9 गेंदें 2 रन। डाउन द लेग साइड गेंद, मुकाबला समाप्त। राकेश शिंदे फायर बनी है वो अंतिम टीम। राकेश शिंदे फायर टीम वो बनी है वो अंतिम टीम जो पहुंची है अब क्वार्टर फाइनल्स में। Thank you. Tabartol, man of the match presentation and the toss for the quarter final match 1. Thank you. चलिए चलिए थैंक यू डीजे डीजे थैंक यू थैंक यू। ए ग्रुप में टॉप किया है टीम ने कोंकाई शीतलाई विटावा। डीजे 1 मिनट डीजे। चला, ग्रुप ए मध्ये टॉप केलाय कुनकाई शितलाई विटावा आणि डी ग्रुप मध्ये सेकंड पोझिशनला आहे राकेश शिंदे फायर। तर होईल हा पहिला सामना कुनकाई शितलाई विटावा वर्सेस राकेश शिंदे फायर। टॉस होतोय दोन संघांमध्ये।